हाय गाईज, आता आम्ही ना त्र्यंबकेश्वर मंदिरला चाललोय. इथं आलो, शेगाव मध्ये गेलो होतो, तिथून बॅग वगैरे तिथलं मठ पाहिलो, म्हणजे पाहिलो नाही पण थोडस बघून आलो. मग इथं रूम केली, त्याच्यात मध्ये बॅग वगैरे ठेवलो आणि आता वरती चाललो. तुम्हाला मी तिकडचा नजारा दाखवते. हे बघा त्र्यंबकेश्वरचा डोंगर वरचा. तिकडे दिसतंय की दर्शन कुठं? हा, इथं इथं बाहेर स्क्रीनवर दिसतंय मधलं मंदिर, मधलं दृश्य दिसतंय. म्हणजे हे असं खोलगट आहे का? ओ वाव, जवळून दर्शन होतंय का नाही काय माहिती. आता खूप वेळ लागतोय मला. हे भगवान, मला सर्दी झाली. हे त्र्यंबकेश्वर मंदिर, उत्तर महाद्वार. हाय, तू पण हाय कर. ही पण ब्लॉग बनवते बहुतेक. हे महाप्रसाद प्रसाद येतो. प्रसाद वेगवेगळे प्रसाद. मला हे तुषारच उभारल्यासारखं वाटतं. अरे तिकडे जायचंय का? हाय गाईज, आम्ही ना हे गंध लावून घेतले सगळ्यांनी. हे दाखव ना, तुझं पण. तुझं नाही, मग इकडे यायचं असतं ब्लॉग मध्ये. माझा हे बघा, सगळ्यांनी असं ब्लॉग मध्ये, सॉरी, सगळ्यांनी असं गंध लावून घेतलाय. खूप छान वाटतंय ना, थंड थंड, खूप छान थंड थंड वाटत. काय सांगायचं असतंय. आम्ही आलो त्र्यंबकेश्वर मंदिर मध्ये. आता आम्ही दर्शनासाठी उभारलोय आणि इथं काहीच गर्दी दिसत नाहीये तुम्हाला, पण तिकडे पाठीमागं फार गर्दी आहे. हे बघा किती गर्दी. इथं गर्दी नाहीये पण तिकडं फार गर्दी. हे बघा मंदिरामधला नजारा. हर हर. आम्ही इथपर्यंत आलोय. हाय करा, हाय करा. हाय, हॅलो, हाऊ आर यू. आता ते पूजा ना, काय महादेवाच्या पिंडीला फुलांनी सजवायला लागल्यात. त्र्यंबकेश्वराला आलोय. अरे मी तेव्हाच सांगून झाले माझं. ते मग अशी आंघोळ घालत होते ना महादेवाच्या पिंडीला, आता त्याला सजवलंय. मी दाखवते एक मिनिट. हे बघा, फुलांनी सजवलं गेलंय आता. वाव, हे किती छान व्हिडिओ घेतले. मुकुट घालतायत. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. चलेगा तो थोड़ा सा बाहर, फिर आए जब तक देखा सुगंधे पुष्टिवर्धनम उर्वारुकमिली बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधे पुष्टिवर्धनम. आमचा योग वर्ग मध्ये आमचा 7 ते 7:30 टाइम असायचा महामृत्युंजय मंत्र म्हणून आम्ही हवन करायचो. इथं तेवढं वेळेवर केलं नाही, तेवढं इथं करताय आम्ही. बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्. हाय गाईज, आमचं दर्शन खूप म्हणजे खूप छान झालं. त्र्यंबकेश्वर मंदिरचं खूप म्हणजे खूप छान दर्शन झालं आणि इतकं मन प्रसन्न वाटत होतं ना तिथे गेल्यास. आणि एकदम छान आवाज येत होता आणि आम्ही खूप वेळ तिथे थांबलो. खूप वेळ बसलो, पण थोडंसं एक 2 मिनिटाचं ध्यान पण केले. नंतर आम्ही असं फिरून फोटो पण बाहेर काढून आलो. खूप छान झालं. तर आम्ही ना आता ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आलोय. आता आम्हाला ब्रह्मगिरी पर्वत चढायचा आहे. हा पर्वत सह्याद्रीच्या डोंगरामध्ये आहे आणि तो महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणल्यास 2 नंबरचा पर्वत आहे. मग आम्ही खूप एक्साइटेड आहे ट्रेकिंग करण्यासाठी. आता सकाळचे
7ला 10 मिनटं कमी आहेत. आम्हाला खरं तर निघायचं होतं 5ला, पोचायचं होतं 7ला. आम्ही निघतोय 7ला, त्याच्यामुळं फार लेट झाला आहे. आम्हाला फास्ट पोहोचावे लागेल तिथं, कारण आमचं पुढचं शेड्यूल मग थोडं बिघडेल. आम्हाला पुढं पण फिरायचं आहे. म्हणजे नाशिकमध्ये आलो आहे तसं तर आम्ही फिरून चाललो आहोत ना, त्याच्यामुळं आम्हाला सगळंच फिरायचं आहे. खूप काही ठिकाण फिरायचे. हरिपाठ आश्रम, दत्त मंदिर. ठीक आहे, मला इथंच दम लागतोय. एवढ्या पायऱ्या चढलोय आम्ही. हिची तर हालत टाईट झाली. मला तर स्टार्टिंगलाच नको वाटायला, ते नुसतं चढ होता तिथंच नको वाटत होतं, दम लागतं. पण इथून आता काय वाटत नाहीये. काय करा हाय स्वीट. निसर्गरम्य वातावरणामध्ये. तिथे आहेत पहाड, सह्याद्रीचा डोंगर, त्याच्यामध्ये आहे सर्वात उंच ब्रह्मगिरी, जो की महाराष्ट्रामध्ये 2nd नंबरला येतो. मला व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला सांगितलेच आहे मी. मी गूगल केले. जितना हो सके उतना कमेंट करके बताओ कि कहाँ का प्लेस है, क्या क्या है, क्या क्या नहीं है, इसको अच्छे से एक्सप्लेन कर. सुंदर नजारा. कुंड दाखवते पाण्यात. பார்வை உன்னோடு உன் பொம்மை கண்ணோடு பேசாமல் விண்ணோடு நாம் மிதந்து போவோம் காதாரா அடியாலும் என் பார்வை உன்னோடு உன் பொம்மை கண்ணோடு பேசாமல் விண்ணோடு நாம் மிதந்து போவோம். सुंदर दिसतंय नजारा. नजारा नाही, दृश्य एकदम सुंदर दृश्य दिसतंय चढण्यासाठी. हे द्वार आलेलं आहे. आय थिंक पहिलंच द्वार आहे. बघा, कोणत्या किल्ल्यापेक्षा कमी वाटत नाही. गुफाच वाटायली मला. गाइस, हम 24 साल के लड़के हाँ ऊपर चढ़ने के लिए बहुत कुछ मेहनत कर रहे हैं. सो मेहनत के लिए एक लाइक. तसलं नाही काय तुम्हाला करू वाटलं का? करू. सी गाइस, किती सुंदर. लाइक जरूर करना किसी दुसरे और चॅनल को. मी अशा प्रकारे सर्वात उंच टोकरावर. सो यही रियलिटी है गाइस, यही रियलिटी है. मैं बोल रहा हूँ, ऐसे कुछ भी दोगलेपना करने वालों को देखो मत. नाही, दोगलेपना काय नाही, चुकून झालं. काय म्हणतात, टेकडीवर सगळ्यात उंच टोकावर टेकडी म्हणायचं होतं प्लस आणि टोक, हे दोन्ही पैकी कोणतं म्हणून मला मिक्सिंग केले मी. 2 दिवस झालं माझे असे 2 मिक्सिंग शब्द होत आहेत. तर आम्ही बघा ब्रह्मगिरीच्या सर्वात उंच पण नाही आलो, तिकडे आहेत खूप उंच, पण जाण्यासाठीचा रस्ता हाच होता. आता इथून आम्हाला खाली उतरायचं आहे, त्याच्यामुळे हा सर्वात उंच झाला. आता आम्हाला तिथे जायचं आहे. सो गाइस, हम टोकरे पे आए हैं. टोकरा कैसा लग रहा है तुमको? आता या टेकडीवरून तिथे खाली जायचं. तिथे ना एक मंदिर आहे, इकडून मग तिथे एक मंदिर आहे, तिथून तसंच खाली मग जाण्याचा रस्ता आम्हाला. आणि आम्ही गंगासागर तिथं पण जाणार आहेत. टोकरा ही टोकरा आहे यहाँ पे. फायनली गाईज, आम्ही आता ब्रह्मगिरी मंदिरामध्ये आलोय. आता आम्ही दर्शन करून खाली निघणार. चला, दर्शन करायचं का मंदिराचं? ब्रह्मगिरीचं मुख्य दर्शन, हे मुख्य मंदिर. शूज काढतोय पण आता तोपर्यंत नजारा बघा इकडचा.
वाव, असं वाटतंय की सूर्याने पूर्ण ह्या ब्रह्मगिरी पर्वताला झाकून टाकलंय असं लाल पिवळ्या त्याच्या किरणांनी. चला तुम्हाला मंदिराचं दर्शन करवते. ओम नमः शिवाय. जय श्रीराम. किती थंडगार लागतंय. कुंड आहे का इथं? माझी मम्मी म्हणते जिथं पाणी दिसतंय तिथं आंघोळ करून पाया पडायचं. आता ह्याच्यात आंघोळ करायचं. एक सही पानी में गई छपाक सही एक सही पानी में छपाक. 2 सही पानी में गई छपाक. हे बघा गाईज, इथं हे गंगेचं उगम स्थान आहे. हाय हा ठीक आहे नीचे. हो आणली. तुम्ही ऐका, गंगेचं उगम स्थान झालंय एवढं नाही ते. हाँ, एक गंगा गोदावरी का जन्म स्थान. ये गर्मी और ठंडी में सुखता नहीं, खत्म नहीं होता. उनको बच्चा का जन्म ऐसा गोदावरी का जन्म स्थान उत्पत्ति गोदावरी माँ. उनके उसके गौतम ऋषि मुनि, वो धर्मपत्नी अहिल्या, एक गौतम ऋषि मुनि, उनको वे जगह से ऊपर खेती करने का है, चावल करने का है. उनके गणेश भगवान है, उसके मलिका गौ माता का पुतला बनाए. एक गौ माता का मंत्र बोलते जाते गौ माता खेती में रखा है. तो उनके चलते चलते गौतम ऋषि मुनि देखा है गौ माता खेती खाने का है. तो उनको घास काटी, उसको मंत्र से मार दिया, गलत हो गया. एक गौ माता खंडित हो गया. ऐसा गो हत्या का पातक लगाए, उसके गुलल के पेड़ है. उनके गौतम ऋषि मुनि, उनके 12 साल तक करो गोदावरी प्रकट होगा. तो वो वाला पेड़, वो दूसरा वाला, वो तीसरा वाला गिर गया, वो छोटे भी गिर गया. वो 3 पेड़ से गोदावरी माँ ये कुंड में निकल गई. ये कुंड में गौतम ऋषि के स्नान करने का वो पातक नष्ट हो गया. ये अंदर चले गया. ये लाल मंदिर में गौमुख से मंदिर में निकलते गोदावरी माँ. सीढ़ी से गोदावरी खाली गिर गया. वो कुंड में भगवान का स्नान करने का वो जटा माता का झरा भर का वो लंबा कोने वाला मंदिर है. वो पत्थर में घुटाना टेक दिया, वो बाल झटकाए तो गोदावरी बाहर निकल. ये गोदावरी बीच की वाला गुप्त होगा, वो साइड पार से गंगा दौड़ में निकलती. ये गंगा दौड़ से गुप्त होगा. उनके 12 साल कुंभ मेला बोलते नाते कुंड में निकलते. वो पंचवटी, नासिक, नांदेड़, पैठन, आंध्रा, राजमंदिरी पात्र बड़े बड़े हो जाते. तो ये गर्मी और ठंडी में कभी और सूखता नहीं, खत्म नहीं होता. अच्छा, एक फूल हाथ में त्यात माझ्याकडे ये तुम्हारा डेट करेगा. परिवार का नाम बताओ, माता पिता लो चढ़ा हाथ में रखो. हाथ में रखाओ. एक फूल हाथ में रखाओ. ठेव दे फोन. तुम्हारा मन में नाम बताओ. तुम्हारा नाम बताओ. तुम्हारा गोत्र का उच्चार करो. गोत्र मालूम है? कुलदेवी. हाँ, नाम बताओ. तर आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत. आणि हा बघताय ना तुम्ही, हा यमपुरी घाट आहे. आणि आता आम्ही तिथून खाली आलो, खाली गेलतो आणि तिथून आता वरती आम्ही चाललो वापस. म्हणजे आम्ही ज्या रस्त्याने आलोत ना त्याच्यानेच वापस चाललो. दाखवलं त्यांना मग. आणि तिथं आहे ना, तिथून खाली जाण्याचा रस्ता, पण तो खूप लांब पडेल म्हणून आम्ही इकडूनच वापस जातो रिटर्न. कारण आम्हाला पुढं पण करायचं ना खूप. दम लागतोय. डेस्टिनेशन चला, हे यमपुरी घाट. आता आमचं नेक्स्ट काय चाललंय. आणि आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन पहा, आम्ही कुठं जातोय. स्टे ट्यून. हाय गाईज, आम्ही आता ना तिथं माकडं होते खूप सारे, त्यांना आम्ही खाऊ दिलो. ते माकडनं माझ्या हातातून एक बिस्किट घेतलं. आणि हे होतं ना, मला माहितीच नाही हे आहे माझ्या हातात. मला वाटलं फोनच आहे फक्त. आणि या फोनकडे पण घेत होता आणि त्याला त्याची मम्मी ओढत होती इकडे. मला वाटलं फोन गेला म्हणून मी असं करते, पण त्यांनी हे लेमन गुळी घेत होता, मला आता दिसलं. आणि माझे ना या पॅन्ट हे काय म्हणतात शर्टमध्ये पण रॅपर होते ठेवलेले.
आणि ते माकड त्याच्यातून घेत आहे. मला कळलंच नाही. मी एकदम शांत, काहीच नाही. इतकी पॅनिक झालेले, माझे पाय थरथर कापत होते, इतकी भीती वाटत होती. हे जेवढे म्हणजे इनोसंट दिसतात ना तेवढे जास्त भीतीदायक वाटतं जेव्हा आपण त्यांच्या जवळ जातो. हो माय गॉड, थ्रिलर एक्सपिरियन्स. मला व्हिडिओ काढायचा होता पण त्यांनी असं केल्यामुळं कुठला व्हिडिओ काय व्हिडिओ जावा तिकडंच म्हणून तसंच देऊन सगळं आले वापस. तर फायनली आम्ही थोडंसं जवळ आलेलो आहोत. झालं आता थोड्या अंतरावर पोहोचतो आम्ही. हे बघा आम्ही इथूनच गेलेलं तिकडं आणि हेच ते ठिकाण जिथून शिवानी वापस गेली. मला हे नाही आहे ठिकाण, थोडंसं पुढं आहे. जिथून शिवानी वापस गेली आलंच ना, जिथून शिवानी गेली मला नको म्हणून. तर हां हाय गाईज, आलो आम्ही आता गिर्यारोहण करून ब्रह्मगिरीचं दर्शन घेऊन आलोय. बघा आमची हालत. सुकून चाहिए होगा तो जरूर आना यहाँ पे. हा आणि हे काटे आम्ही बाय बाय, लव्ह यू, मिस यू. आणि आता आमचं पुढचं डेस्टिनेशन काय असेल ते तुम्ही नक्की पहा. स्टे ट्यून.